हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चाललेलो आहोत भिवंडी शहरामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळायला. तर आयकॉन कोणत्या टीममध्ये, जी सर्वांची आवडती टीम आहे, सर्वांची म्हणजे ज्या टीमसाठी पाहायला लोक प्रेक्षक गर्दी करतात, ती म्हणजे गोरसई बी. तर ह्या संघामध्ये मी आज ॲज अ आयकॉन म्हणून खेळायला चाललो आहे. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे, त्याच्यामुळे मला वाटतं 2 आयकॉन का एक्झॅक्ट मला माहीत नाही किती आयकॉन घेऊन खेळायची ही स्पर्धा. तर ह्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून मी तर चाललो आहे आज. तर जाऊया आज डायरेक्ट ग्राउंडवरती. पण त्याआधी सर्वांना सांगू इच्छितो की आज मला जी मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्या रायगड प्रीमियर लीगला बॅट भेटली होती, त्या बॅटचा आज मला वाटतं मी आपल्या व्ह्यूवर्स अँड सबस्क्रायबरसोबत शेअर करणार आहे. या व्हिडिओवरती 3 दिवसामध्ये जो कोणी चांगला कमेंट करेल, त्या कमेंट्स करणाऱ्या व्यक्तीला मी माझी मॅन ऑफ द मॅचची एक बॅट देणार आहे. ती कमेंट्स माझ्या मते पवन केने तसेच भावेश पवार यांच्याकडून मी सजेशन घेणार आहे की तुम्हाला कोणती कमेंट आवडली या व्हिडिओवरती, त्यातूनच मी तो विनर डिक्लेअर करेन. पण 3 दिवसानंतर, हा व्हिडिओ पडल्यानंतरच्या 3 दिवसानंतर मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती या व्हिडिओचा विनर, ज्याला चॅम्पियन स्पोर्ट्सची बॅट मला मॅन ऑफ द मॅच भेटली होती रायगड प्रीमियर लीगमध्ये, ती मी गिफ्ट करणार आहे. ती घरपोच भेटेल डायरेक्ट. सो सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्हालासुद्धा संधी आहे बॅट भेटायची. आज व्हिडिओमध्ये ही इम्पॉर्टंट गोष्ट होती की मला शेअर करायचं होतं ही गोष्ट. आता तर आपण चाललो आहे डायरेक्ट भिवंडी शहरामध्ये. अर्धा रस्ता आपण क्रॉस केला आहे, नाश्ता वगैरे झाला आहे आपला. मला वाटतं आज 3 मॅच असणार आहेत. 6 ग्रामीण टीम आहेत. आकाश जांगीड वगैरे पहिली मॅच खेळत आहेत, तिथं ऑलरेडी मॅच चालू झालेली आहे. मला पोचायला अजूनही 1 तास लागेल. तर इकडून घे. तर पाहायला गेलं तर प्रत्येक मॅच ही 7 ओव्हरची होते. 6 टीम आहेत, 3 मॅच होणार आहेत, फर्स्ट फ्रेश राऊंडवाले. सो चला आता डायरेक्ट जाऊया, आपण ग्राउंडवरतीच जाऊन व्हिडिओ करूया, कारण की आता रस्त्यात भरपूर ट्रॅफिक आहे. सो चलो लेट्स गो. भेटूया आपण पवन आणि भावेशला. 2.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे आता भिवंडी शहरातील नांदकर या गावामध्ये, जिथे टुर्नामेंट चालू आहे. हे बघू शकता मी ग्राउंडचा व्ह्यू. बरेचसे इथे पब्लिक आलेले आहे आणि केतन मात्र इथे खेळायला आल्या असेल बहुतेक, मला तर वाटतंय. चला जाऊया आता डायरेक्ट ग्राउंडवर. सेकंड मॅच चालू आहे टेंबिवली संघाची. स्पर्धेचं नाव आहे युवा मोर्चा इताडे, परंतु क्रिकेटचे मॅचेस चालू आहेत ते मला वाटतं नांदकर या ग्राउंडवरती. आणि तुम्ही ॲज अ आयकॉन म्हणून इथे बघू शकता 2 प्लेयर आहेत, केतन म्हात्रे आणि नागेश वाडेकर टेंबिवली संघामध्ये. आणि सोनारपाडच्या आपल्या अमल पाटीलने केलेत मला वाटतं 60 रन 21 बॉलमध्ये. तर पहिली 50 वाटतं या टुर्नामेंटची झालेली आहे अमलकडून. वातावरण पण मस्त ढगाळ झालं आहे, पाऊस पडतोय. सोबत आपले मित्रमंडळी, आपला गोरसे संघ तिथे आहे. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला नक्कीच केतनची सुद्धा बॅटिंग बघायला भेटेल. तर आपल्यासोबत मिस्टर भावेश पवार सुद्धा आलेले आहेत. भाई आपले तर एकाने प्रश्न विचारले का भाऊस आपला लगीन काव करणार आहे. पवनला तुला प्रश्न आहे, या वर्षी लग्न जोरात होणार आहे. जोरात होणार आहे. 2 जिल्हा नाचायला येणार आहे नालतीला पाहिजे. रायगड ठाणा दोन्ही मिक्स नाचणार आहे, मिक्स. पण बायको मला वाटतं रायगड जिल्ह्यांची असेल व्हायची, कारण की नाही माझी बायको पण ठरलेली भेटलेली नाही, मला पोर बघायला जायला लागेल. केते बिते सगळ्या लाईनी हे आले ना, त्यांचं मला वाटतं मेला करायला लागेल आपल्याला एकदाच. सगळ्यांचं लाईनी मोठ्या प्लेअरांचं आपले. मयूरचं झालेलं आहे एकदम, आपण मोकळं झालं 2 वर्ष आधी. पार झालेलं आहे. केतन आला बॅटिंगला भाई, यांना लय रन आल्या 117. सुक्या बॉल जाईनट जोरान. तर भावेश पवारला आपण प्रश्न तो तुम्ही विचारला होता, तो आपण विचारला आहे, लग्न कधी करतोय. तर त्यांनी सांगितलं आहे की यावर्षी तो नक्की धुमधडाक्याने लग्न करणार आहे. पण नशिबाची गोष्ट असते, बघूया लवकरच लग्नाचं आपल्याला आमंत्रण येईल.
तर बघूया आता ग्राउंडवर आपली मॅच होणार आहे. याच्या आधीची जी मॅच होती केतन मात्रेची, पहिल्यांदा मी त्याला फर्स्ट बॉलवरती आऊट होताना बघितलं आहे. नागेश वाडेकरनी 40 रन केल्यावर स्वतःच्या, परंतु त्यांना 118 रन चेस करायच्या होत्या, त्या थोड्या कठीण झाल्या. शेवटची एक ओव्हर बाकी आहे, मला वाटतं 30+ रन त्यांना हवेत. तर आता आपली मॅच आहे मानकोलीसोबत, ज्याच्यामध्ये दीपूमाई, विनीतमाई हे 2 प्लेयर्स आणि त्यासोबतच ॲज अ आयकॉन म्हणून लाला म्हणजेच आपले आश्रम खान आणि मला वाटतं रोहलपाड्याचा कौशल हा त्यांचा ॲज अ आयकॉन खेळणार आहे. तर मॅच तर चांगलीच होणार आहे, पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे माझा गोरसे संघामध्ये. तर कसा परफॉर्मन्स होतो आहे बघूया. प्रेशर माझ्यावर जास्त आहे, कारण की ते खूप चांगले ग्रामीण संघ क्रिकेट खेळत असताना आपण ॲज अ आयकॉन रिप्रेझेंट करणार होतो. बघूया कसा परफॉर्मन्स होतो आपला. आणि त्याच्यामुळे पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव मयूरने तेव्हापासून आतापर्यंत घेतलाय. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पहिली आमची फिल्डिंग होती आणि फिल्डिंग तर झाली आहे, बॉलिंग पण चांगली झाली. सोबत वर्षाचा राहुल भाऊ आहे आपले किंग, रबर बॉलचा गोरसेचा किंग आहे भाई. ऋषभ पण बघू शकता, ऋषभ पण आहे, ऋषभ पवार लॉक्स. आता चिकना आलो. तर पहिले मॅच तर मस्त चालू आहे आमचे आणि मध्येच मॅग्राज पेटलाय. जसं जसं गणपती जवळ येतात तसं मॅग्राज पेटतंय. काहीतरी बोललो होता, परत बोल. याच्या गोरसे संघाने मला 1 गुंठा दिलाय फायबर मुलं गोरसे गावात. मारतील गावातला. 9 धावा मयूर वाघमारे, त्याच्या बॅटमधून फक्त 2 रन्स आणि एका बाजूला आता मेघराज केने खेळतो, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि सध्या टीमची टोटल 34 आकड्यावरती आहे. महाराष्ट्र ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधील 11 जोडी आहे. भावेश पवार आणि पवन केने मैदानाच्या आतमध्ये या पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आता वळूया या मॅचच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. माक्यावरील सुप्रसिद्ध वडेवाले कैलासजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न भाऊ आणि या विभागातील हरिभक्त परायण रामकृष्ण काकडे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावठी आला तर ताप झाल का? धावांसाठी गावठी घालल्यावर ताप जाऊ शकतो. अमित नाईकला इतरायला लागेल, तो सांगू शकतो गावठी. रांगोली संघाने मजल मारलेली आहे. पहिल्या मॅचला इनिंगला 67 रन केलं तर अंजुनले चाल. पाण्या वाटल्या घेऊन केली तरी जास्त हे साध्या वाटल्या. सेम कपडे टोपी पहिला गोल खेळला खाली टाकणार त्याला. आयकॉन बरं केलं संडेला आहे ना. सांगत मांडवाल्यांचा संबंध काय? मांडवाला थोडं तुमच्या राहणार जमल ना. आयकॉन वाचून फायदा नाही ना. टीम बी त्याची पाहिजे ना. तर दिवसातली शेवटची मॅच होती आणि 63 रन आम्हाला चेस करायचे होते. तर ऑलमोस्ट मॅच संपायला आली. चांगली बॅटिंग केली. फरदीन परत 0वरती रन आऊट झाला. मी पण 0वर आऊट झालो, परंतु पवनने चांगली बॅटिंग केली. ऑलमोस्ट 25-26 रन केलेत आणि सूरजने 1 6 मारला. तर तात्या आलेत. आता
तात्यांचे झाले इथं एंट्री. तात्याचे सहकारी सर्व बॉडीगार्ड्स. आणि दिवसातली शेवटची मॅच आहे. पवन आणि भावेश ऑनफिल्ड आहेत. तर गप्पा गोष्टी चालत. ब्लॉग बनवतो काय नाव आहे? मयूर वाघमारे व्लॉग्स. करशील ना सबस्क्राईब? बॅट भेटणार आहे आज. बॅट भेटल आज. बॅट भेटणार आहे. जो चांगली कमेंट करेल ना त्याला बॅट देणार आहे माझी. तू करशील ना सर? कमेंट करशील का? केले का? याला सांग मग नक्की. नाव काय आपल्या चॅनलचा? सांग रे त्याला. तू लय बेकार वाटला नुक माघार घेतली मी. स्वतः ऋषभ पवार म्हणजे भावेश पवार यांचे बंधू मॅच विनिंग 6 मारण्यासाठी चाललाय भाई. काय बोलता? असं आहे की. तर पवनने केले ते 30 रन. विनिंग 6 काय मारू नाही शकला भाई. जे ना मॅच विनिंग एक चांगला दे ना दणका. स्ट्राईक तर चेंज झाली आणि भावेश पवारला भेटले स्ट्राईक. 13 बॉल 5 रन. बघूया मॅच विनिंग 6 नाही आलाय. ढकललाय बाउंड्रीसाठी. नाही गेली बाउंड्री. 2 रन केल्या. चेंडू वाईट. अशा प्रकारे आम्ही वाईट +1 आणि मॅच जिंकलो. अशा प्रकारे गोरसाई बी झालाय सुपर 3 मध्ये क्वालिफाय. भाईने लय मेहनत घेतली. तुला तो बोलतो मारूनच नाही द्यायचा. फोरशील बॉल तू. मला माहित आहे ना दुसरी म्हणून बोललो तुला येणार आहे. जिंकलो आपण. बॅटीनच घाबरतोय. बोलत नाही टेकला तुला. चला आता जवाल. चला कंचे डावे हो नाग्याचे. कंचे गावान सुरज भाईने घेतले जाम मेहनत आज. एक सेट दाढी हरवलाय आज. दिसत नव्हता ग्राउंड कुठं होता. एकच मॅच दिसला. भाईने लास्ट मॅचला पेटवला व्हायचं नाही. नाही सांगून गेलो ना बरं. याला मयूरला सांगून गेलो मी बरं. मी मला बॅटिंगला पाठव. मी जाण करू शकतो. मना का तुम्हाला? मी तुमच्या नाले तू माझ्या नाही आला. ऐकून तुला विचारायला. मी बॅटिंग ठेवले पुढच्याला. मला वाटतं भाव्याचा पुढच्याला संधी देशील. मी तरी बॉलिंग वाद लक्ष जास्त दिला. नाही परत येऊ ना मॅचला. आता लास्ट दिवस आला तेव्हा सायकल तुला आता देऊ गाडी नाही द्या मला. तुम्ही राहिले थांब जरा. अजून 5 विकेट घेतो. 2 भाईने मस्त बॅटिंग केली. तात्याच्या हस्ते त्याला भाईने जी मेहनत घेतली ना याने मला वाचवले. लय धावा मागे गेले. तर दाखव जरा काय काय मागले दाखव. हे बघ कालपासून वरपर्यंत मागली. स्टिकर पण आले आज व्हायचा ना. ग्रुप आला बी स्टिकर. भेटू आता लास्टच्या दिवसाला ना. नको तू तिकडून बॉल बिल चोरांजेला. ए पवन वर्सेस तात्या. येऊ पट तात्याची.
चक्का तात्याचा पाहिलं मार बोल ये बघ उपट झालं संपलं बॉल कपलं बोलतो ये बघ एक उपट 10% अलाउड नाही 10% अलाउड नाही जाता जाता भाई फॅन पडलाय कर एकट्याचाच फॅन आहेस कर एकट्याचाच फॅन आहेस का तू दुसरं कोणाला बोलवता रफिक काजी हे बघ याच्या त्याच्यासोबत तो चालले बघ सुपर 3ला झालोय क्वालिफाय आणि 15-20 मिनिटाचं अंतर क्रॉस करून आलोय मॅकडीला आता जाऊ मॅकडीमध्ये खावणार आहोत श्रावण असल्यामुळे मी तर व्हेजच खाणार आहे पण मॅकडीला पण काहीच खायला भेटणार नाही कारण की थोडासा वेट लॉसच्या मार्गावर आहे खायचं काहीच नाही बघू आता गोरसाहेब सांगायचे मॅरेज चला आता मॅकडी एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही निघालोय घरी भाई आज आमचा जाम खुश आहे भावेश पवारने त्याला आज बराच काय ट्रीट दिलेत बर्गरपासून म्हणजे व्हेज नॉनव्हेज मिक्स खाल्ला आहे भाईने आता पण परत त्याला पब दिला एक्स्ट्रा भावेश पवारला भाईने फुल खुश होतो आज आता आम्ही निघालोय घरी जायला परत आता ही मॅच असणार आहे 16 तारखेला आणि फायनल डे असणार आहे तेव्हा पण येणार येशील ना तेव्हा पण तो येणार आहे तर आजच्यासाठी एवढंच होतं आता आम्ही ट्रॅव्हल करून परत 2 तासाचा प्रवास आहे घरी जायला इथून डायरेक्ट आता घरी जाऊ तर आज चांगली बॉलिंग झाली माझी पण सर्वांनी बॅटिंग पण चांगली केली पवन केने वगैरे सगळे होतेच आणि आता आपण जाणार आहोत डायरेक्ट घरी भेटू 16 तारखेला परत